नमस्कार, मी आबासाहेब मंडलिक. स्वराज्य माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता उभे आहोत पिंपळदरावाडी या ठिकाणी, जे साठवण तलावाचं काम चालू आहे. या ठिकाणी आपण उभे आहोत. साधारण 35 MCFT एवढी या तलावाची क्षमता आहे आणि हे अकोले तालुक्याच्या एका टोकाला असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही लोकांचा याच्या बांधकामावरती असेल किंवा याच्यावरती अंकुश नाही आहे. आणि हा आदिवासी बहुल असा हा भाग आहे. आणि त्यामुळे काय होते की या ठिकाणचा ठेकेदार असेल किंवा जे काम कर्मचारी आहे हे अंधाधुंद याचं काम चालू आहे. आणि काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी बांधकामावर आक्षेप घेतला आणि अनेक वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या या ठिकाणी बातम्याही झाल्या. परंतु त्याची तरीही त्या ठेकेदाराने असेल किंवा शासकीय यंत्रणेने असेल याची कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही. आपण आल्यानंतर माहिती घेतल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला जाणवल्या त्यापैकी एक, का दगड या ठिकाणी दगड बांधकाम केलं जाते. म्हणजे दगड टाकतं, कॉन्क्रिटीकरण करताना दगड टाकून त्यावरती कॉन्क्रिटी केलं जातं अशी माहिती समोर आलेली. आणि सिमेंटचं प्रमाण कमी वापरलं. सिमेंट कमी का वापरलं जातं तर स्टोन डस्ट पासून जी पावडर तयार होती ती या ठिकाणी वापरलेली असं स्थानिकांचं म्हणणं आहे. का त्यामुळे हे काम हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. आणि वॉश स्टँड वापरायला पाहिजे तर ती वापरली जात नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतो कुठेही आपल्याला वॉश स्टँड दिसत नाहीये. या संपूर्ण जो काम आहे हे आता संपूर्ण काम आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्यामुळं या कामाच्या दर्जावरती सर्व ग्रामस्थांनी प्रश्न निर्माण केलेला आहे. पण या ठिकाणचं हे बांधकाम आहे ना, या बांधकामाला वेळेला पाणीच नाहीये. पण पाणी न मारल्यामुळे हे बांधकाम आताच सफेद झालेलं आहे. मग हे बांधकाम टिकणार कसं आणि टिकणार किती? त्याच पद्धतीनं ब्लास्टिंग केल्यानंतर या ठिकाणी स्थानिक काही रहिवासी आहेत त्यांच्या घरांना भेगा केलेल्या आहे. त्यांचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे काय होतंय या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खाते अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे, ना प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष आहे, ना कोणत्याही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. आणि याचा गैरफायदा हा ठेकेदार घेत आहे. याचा अर्थ होतोय काय की हे धरणाचं काम आहे किंवा पाझर तलावाचं काम आहे. हा कुठला रस्ता नाहीये, ही कुठली बिल्डिंग नाहीये किंवा हा कुठला पूल नाहीये की जो पडल्यानंतर 8 दिवसांनी, महिन्यांनी, 6 महिन्यांनी नवीन बांधला जाईल. हे पुढच्या 4 ते 5 पिढ्यांचं काम आहे. आणि ह्या 5 पिढ्या बर्बाद करण्याचं काम हा सदर ठेकेदार करत आहे. या ठेकेदारावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाहीये. ना हा ठेकेदार कुणाचा ऐकतोय, ना त्याच्या मनमानी पद्धतीनं काम केलं जाते. की कॉन्क्रीट करताना मातीवरती कॉन्क्रीट टाकलं जातं, दगडावरती कॉन्क्रीट टाकलं जातं आणि आपल्या मनमानी पद्धतीनं काम या ठिकाणी हा ठेकेदार करतोय. जर या पद्धतीने हे काम चालू राहिलं, हा ठेकेदार अशी माहिती समजते की पाटोदा किंवा बीड त्या ठिकाण ठेकेदार आहे. म्हणजे तो उद्या हे काम करणार आणि निघून जाणार. उद्या तुमचं वाटोळं झालं त्याला घेणं नाहीये. मग आपल्या अकोले तालुक्याचे प्रतिनिधी असतील, अकोले तालुक्याचे सजग नागरिक असतील, अकोले तालुक्याचे तहसीलदार असतील, हे लोक काय झोपा काढतायत का? जर यांना या कामाचं काही घेणं नसेल तो ठेकेदार यांना पैसे कमावणार निघून जाणार. आणि अकोले तालुक्याचं नव्हे तर अकोले तालुक्यातील 5 पिढ्यांचं नुकसान हा ठेकेदार करतोय. याच्यावरती अंकुश ठेवणार की नाही कुणी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी काही स्थानिक ग्रामस्थ आहे, स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार, नेमक्या त्यांच्या समस्या काय हे जाणून घेणार. परंतु भविष्यात या ठेकेदाराकडे लक्ष दिलं नाही किंवा या कामावरती अंकुश ठेवला नाही तर या आपल्या 5 पिढ्या बर्बाद करण्याचं काम हा ठेकेदार करणार आणि इथून निघून जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व अकोले तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतोय की या कामाकडे लक्ष द्या. याच पद्धतीनं अकोले तालुक्यातील जे काही कामं निकृष्ट चालू असतील त्या कामांवरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्या कामांचं चांगल्या पद्धतीनं कामं करून घेतले पाहिजे. अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत की जे ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची भाषा करतायत. मग ह्या ठेकेदारावर आमदार साहेब बोलणार की नाही, या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार की नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी पिंपळदरावाडीचे स्थानिक ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीनं अंधाधुंदी काम चाललेलं आहे याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार. सरपंच साहेब नमस्कार. काय या ठिकाणी पिंपळदरावाडी या ठिकाणी साठवण तलावाचं काम चालू आहे, 35 MCFT एवढ्या क्षमतेचं तलावाचं काम चालू आहे. काय कशा पद्धतीचं काम चालू आहे नेमकं? सगळं बोगस पद्धतीचं चालू आहे. त्याच्यामध्ये माती दगड सगळं दडपले गेलेले आहेत. आम्ही 2-3 दिवस झाला आलो तेव्हा सांगून गेलो हे सगळं काढून घ्या, साफसफाई करून घ्या. त्याने काही ऐकलं नाही. ते म्हणे करतो ते त्याच्यावरतीच काम चालू. मोठा ढीग आहे मातीचा वरती, ते काही काढलं नाही आणि ते वाशिवाय हँड वापरली पाहिजे, त्याच्यामध्ये चप्पू वापरला. ते बघा दिसतंय पाणी वगैरे काहीच मारेल नाही त्याच्यामध्ये, पूर्ण काम सफेद झालेले ते. म्हणजे हे अतिशय धक्कादायक आहे की या ठिकाणी क्रश म्हणजे जी पावडर वापरली जाते दगडाची असती त्याचा वापर केलेला आहे. वॉश स्टँड वापरलेली नाहीये का जेणेकरून हे काम निकृष्ट दर्जाचं आणि हे काम टिकाऊ स्वरूपाचं नाहीये. आणि स्थानिक सरपंच असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील त्यांनी ठेकेदाराला वारंवार सांगितलं या गोष्टी, तरी सुद्धा त्याला काही परिणाम होत नाहीये आणि तो आपल्या मनमानी पद्धतीनं काम करतोय. दादा तू याच ठिकाणचा आहे, काय काम चालू योग्य चालू आहे? नाही काय नाही, पाणी बिनी काही मारते व्यवस्थित, हे सगळं बुरख होऊन गेले.
मग तुम्ही ठेकेदाराला बोलले नाही का या संदर्भात? बोलतो आम्ही पाठीमागे येऊन बोललो तो, हा. पण त्यांनी तसंच दिसतंय परत. काय कसं चालू आहे का निकृष्ट पद्धतीचे निकृष्ट. हो, का तुम्ही योग्य याच्यावरती आवाज का नाही उठवत? आवाज उठला तर ते नाही ऐकत आहे. म्हणजे ठेकेदार कुठल्याही पद्धतीचं ऐकत नाहीये तुमचं. हो. म्हणजे हे स्थानिक ग्रामस्थ सांगतायत की आम्ही ठेकेदाराला वारंवार माहिती सांगतोय तरी सुद्धा ठेकेदार ऐकत नाहीये. म्हणजे हा जर ठेकेदार ऐकत नसेल, बीड, उस्मानाबाद, पाटोदा तिकडून येऊन या स्थानिकांचं ऐकत नाही, ज्या ठिकाणी हे 2-4 पिढ्यांचं काम होणार आहे आणि हा ठेकेदार मनमानी पद्धतीनं काम करणार असेल तर याला वाली कोण आहे? आपल्या अकोले तालुक्याची जनता यात लक्ष घालणार की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दादा काय प्रश्न आहे तुमचा? माझा प्रश्न असा आहे का, माझं इथं फायर उडू उडू घर पण दसून गेले. त्यानंतर माती जी टाकलेली होती ते सुद्धा माती पांगून नाही दिली. हे मनमानी करतात, जरा दादागिरीची भाषा बोलतो तो. म्हणजे ठेकेदार पाटोद्याहून येऊन या ठिकाणी दादागिरीची भाषा करते, जेणेकरून या ठिकाणी फायरिंग उडवल्यानंतर म्हणजे फायरिंग उडवताना त्याचे काही नियम अटी असतात, त्या अटी न पाळल्यामुळं यांच्या घराला तिथं तडे गेलेले आहे आणि त्या घराला तडे गेल्यानंतर त्याला नुकसान भरपाई द्यायची हे ठेकेदाराचं काम असतं. परंतु तो ठेकेदार आज त्यांना नुकसान भरपाई द्यायला तयार नाही किंवा त्यांना दमदाटी करतोय आणि जेणेकरून लोक शांत बसले पाहिजे. हा आदिवासी बहुल भाग आहे, हे आदिवासी समाजातील लोक आहेत आणि यांचा फायदा हा ठेकेदार कुठेतरी घेताना दिसतोय. काय दादा काय सांगाल याबद्दल माहिती? इथं पुनर्वसन झाला नाही शेतकऱ्यांचा. आपलं सरकार यांच्यावर दबाव आणते, लोकांना म्हणजे आमदारच दबाव आणतं. याचा अर्थ असा आहे का आमदार कमिशन खोर आमदार आहे, लोकांचा याच्यात काही फायदा नाहीये. त्यामुळं ठेकेदार एवढा दादागिरी करू शकतो का? सरकार मधला आमदार जर याच्यावर लक्ष घालत नाही तर आमचा सरळ आमदाराची हा रोष आहे. आणि आज खडी ह्या वाळू बी व्यवस्थित टाकल्या जात नाही, सगळा सिमेंट पण त्याच्यामध्ये दिसत नाही, सगळा 2 नंबरचा माल याच्यामध्ये टाकला जातोय. याच्यावर आमचा पूर्ण विरोध आहे. आम्ही या थोड्या दिवसामध्ये आंदोलनाचा सुद्धा विचार करू या भागामुळं. म्हणून पाडोशी असेल किंवा पिंपळवाडी असेल, एकदार असेल किंवा खाली समचर आढळाई भाग असेल, या पूर्ण या भागाचं आम्ही एक संघटन करू. या पूर्ण या भागाला फायदा आहे, एक गावाचाच फायदा नाही. हे धरण तर एवढ्या 4-5 गावांचा पूर्ण आमचा आढळ भाग याच्यावर ते जर ते आता जर काम नसेल तर पाजरल किंवा ते पाणीच धरणार नसेल तर त्याचा बोगस सरकारचा पैसा खर्चून फायदा काय आहे? त्याच्यावर सरकारने दखल घ्यावा. आमदारांना आम्ही विनंती करतोय का तुम्ही याच्यावर जातीनं लक्ष घालावा. एवढं बोलून थांबतोय मी. निश्चितच म्हणजे जर एवढा शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून या ठिकाणी जर काम निकृष्ट होणार असेल तर याचा फायदा काय? आजही अकोले तालुक्यामध्ये एवढी धरणं आहेत, परंतु त्या ठिकाणी काही लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि हा 4-2 गावांचा प्रश्न आहे का त्या गावांना या पाझर तलावामुळे पाणी मिळणार आहे आणि ते शेतकरी जर हा तलाव निकृष्ट झाला तर भविष्यात हे शेतकरी पाण्यापासून वंचित राहतील. आपल्यासोबत बोलण्यासाठी बाबा आहेत. बाबा कुठले इथेच का तुम्ही? हा मग काय हे धरणाचं काम चालू कसं चालू आहे? आम्ही काय म्हणतो बुवा, चांगला करा, आमचाही फायदा होईल, तुमचाही फायदा होईल, त्याच्याबद्दल काय आमचा म्हणणं नाही ना. त्याला आम्ही तारा देत नाही, पण तो सांगितल्या पद्धतीनं कामच करीना. का नाही ऐकत ठेकेदार? का नाही ऐकत? आता सांगितलं तो हा म्हणतो आणि बस त्याचं चालू आहे, ते चालूच आहे. हे लोक सांगताय का मातीवरती कॉन्क्रीट टाकले दगडामध्ये, सर्व खरं आहे की? हा मग ते दोन्ही तोंडाला टाकले ना, तिकडे मैला होता तसाच लोटला, इकडे मैला होता तसाच काँक्रीट लोटला, तिथे काय. मग त्याला स्वतः मी बोललो होतो, तो म्हणाले आम्ही सगळं सफाई करणार आहे, त्यानं सफाई केलीच नाही. म्हणजे जी माती वगैरे होती त्याच्यावरतीच कॉन्क्रीट टाकलेलं आहे. टाकून दिलं दोन्ही साईडला, मध्ये नाही, त्या मेरला आणि ह्या मेरला. बाबा पण आता तुमची पिढी गेली, पुढच्या ज्या पिढ्या येणार आहे त्यांचं यातून नुकसान होणार आहे असं नाही वाटत का तुम्हाला? आयुष्याचं काम होणार आहे ना, काय 4-2 दिवसाचं काम करायचे का? एवढं आपल्याला म्हणायचे, बाकीचं काहीच नाही. तू व्यवस्थित कर, तुला कोणी म्हणत नाही, काय करायचं आहे का म्हणायची, पण तो हा म्हणतो परत जे आहे ते चालूच आहे. मग शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? आता काय केलं पाहिजे शासनाने? त्याने काहीतरी याला शासन करायला पाहिजे, काम व्यवस्थित करायला पाहिजे, असं आपलं म्हणणं आहे ना. दुसरं काही तिने जो दबाव आणलो हा आई घालून काम करील ना. म्हणजे जो दबाव नसल्यामुळे मग तो आता आमच्या लोकांचं ऐकत नाही ना, अशी गमत आहे. निश्चितच या ठेकेदारावर कुणाचाही दबाव नाहीये. आणि हे जे कॉन्क्रीट टाकलेलं आहे हे कशा पद्धतीने टाकलेलं आहे पहा तुम्ही. म्हणजे ही अक्षरशः पावडर आहे, ही जे आहे ही पावडर आहे ना, यात सिमेंट आहे ना, निस्ती माती आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इकडे या, कॅमेरामॅनला इकडे एक मिनिट. आणि हे या ठिकाणी हे ब्लॉक बनवलेले आहे. पण हे ब्लॉक कशासाठी असतात? हे टेस्टिंग ब्लॉक आहेत का, जेणेकरून तुम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाची टेस्टिंग ती शासनाला दाखवायची किंवा त्या सदर विभागाला दाखवायची. मग यांनी काय करायचं का, तिकडं वेगळं मटेरियल वापरायचं आणि इथं त्याचे ब्लॉक बनवायचे. म्हणजे जणू काय आम्ही याच पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं बिल काढून घ्यायचं, अशा पद्धतीने ठेकेदार. आणि या ठिकाणी कुणाचाही अंकुश नाही. हे जे काम चालू आहे ना, एवढं मोठं कोट्यावधी रुपयाचं काम, हे फक्त कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे.
या ठिकाणी कुणाचाही अंकुश नाही आणि कोणीही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी लक्ष द्यायला नाहीये. अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी चालू आहे.